आदमापूर येथे 17 ते 23 ऑगस्टच्या दरम्यान सद्गुरू बाळूमामा यांच्या 58व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम महासप्ताहाचे आयोजन। आदमापूर येथे देव अवतारी श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा होत आहे। या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे। सप्ताहामध्ये काकड पहाटे 4 ते 5 समाधी पूजन, आरती सकाळी 5 ते 6, त्यानंतर 7 ते 11:30 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 3 ते सायंकाळी 5:30 हरिपाठ, 6 ते 7 प्रवचन, 7 ते 7:30 आरती, रात्री 9 ते 11 कीर्तन, त्यानंतर महाप्रसाद असे कार्यक्रम पार पडणार आहेत। उत्सवामध्ये नामवंत कीर्तनकार आणि प्रवचनकारांचे प्रवचन व कीर्तन होईल। शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 7 ते 9:30 रोजी हरिभक्त परायण वेदांत केसरी गुरुवर्य भाऊसाहेब पाटील महाराज यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसाद होईल। नमस्कार, ओंकार पोद्दार, केके न्यूज प्रतिनिधी। आपल्या सर्वांनाच माहित आहे की बाळूमामांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी सप्ताह चालू आहे। या सप्ताहाची माहिती देण्यासाठी या ठिकाणी या ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वरी भोसले सरकार या ठिकाणी आपल्याला माहिती देणार आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया सप्ताहाचा कार्यक्रम आणि त्या संदर्भात। आजपासून बाळूमामांचा 58वा पुण्यतिथी उत्सव सुरू होतोय। सकाळच्या सत्रामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गाथा भजन, संध्याकाळी कीर्तन असे 7 दिवस कार्यक्रम होणार आहेत। तसेच संकटच्या दिवशी जागर आणि त्या संकटाच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्या नियोजनाचा सर्वांनी भाविक भक्तांनी लाभ घ्यावा। आपल्या सर्वांनाच माहित आहे की 33 कोटी देवांचे आधार असणारे प्रत्यक्ष 33 कोटी देव देखील या ठिकाणी आलेले होतात। अशा संत सद्गुरू बाळूमामांच्या पुण्यतिथी उत्सवास या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे आणि लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेत। मंदिराचे मुख्य पुजारी मुरारी मामा या ठिकाणी आहेत। आपल्याला दैनंदिन पूजा असतील किंवा या सप्ताहाबद्दल माहिती देणार आहेत। नमस्कार। धन्यवाद। मी मुरारी पुजारी बोलतोय। सर्व हे सप्ताह चालू आहे। सकाळी संध्याकाळी आरती असते, त्यानंतर भोजन असते, त्यानंतर महाप्रसाद संध्याकाळी असते, सकाळी संध्याकाळी दोन्ही प्रसाद महाप्रसाद असतोय। हे अशी व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत जे या सप्ताहाची माहिती देणार आहेत। आपलं नाव कसं? रामचंद्र दत्तात्रय पाटील, राहणार आदमापूर। या ठिकाणी सद्गुरू बाळूमामांच्या पुण्यतिथीनिमित्त अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या सप्ताहाला सुरुवात झालेली आहे। या सप्ताहामध्ये नित्याचे कार्यक्रम पहाटे 7 ते 11पर्यंत या ठिकाणी पारायण असतं, दुपारी नाटभजन असतं, हरिपाठ असतो, त्यानंतर सायंकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये प्रवचन आहे, त्याच्यानंतर आरती होऊन या ठिकाणी महाप्रसाद होणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच कीर्तन सेवा होणार आहे, रात्रभर हरिजागर होणार आहे, पहाटे काकडा होणार आहे। अतिशय सुसज्ज पद्धतीने या ठिकाणी सद्गुरू बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूर आणि ग्रामस्थ आदमापूर यांच्या वतीनं या ठिकाणी उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे। भाविकांना महाप्रसादाचा लाभ व्यवस्थित मिळावा यासाठी भव्य असं अन्नक्षेत्र त्या ठिकाणी उभा केलेलं आहे आणि येणाऱ्या भाविकांना सुद्धा बसेसची वगैरे सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे। खरोखर हा सप्ताह अखंडपणे या पद्धतीने चालू आहे। मामांचा आवडता भाग म्हणजे एक बाळूमामांची बकरी आणि मामांचा दुसरा आवडता भाग म्हणजे या ठिकाणी हरिनाम संकीर्तन। ह्या दोन्ही गोष्टींचा लाभ भाविकांनी घ्यावा अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि ट्रस्टीच्या वतीनं सर्व भाविकांनी आपल्या केके न्यूजच्या माध्यमातून आम्ही सर्वांना या ठिकाणी विनंती करत आहोत, सर्वांना आमंत्रित करत आहोत। या महासप्ताहाचा लाभ घेण्याच्या पाठिंब्याचं कारण या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेली वक्ते जे आहेत ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्यातनाम असे वक्ते आहेत। त्या सर्वांनी या ठिकाणी मामांच्या सप्ताहामध्ये आपली सेवा सुपूर्द करण्यासाठी येणार आहेत। या संधीचा लाभ सर्व या भाविकांनी आणि सर्व वारकऱ्यांनी या ठिकाणी घ्यावा अशी आमच्या सर्व भाविकांच्या माध्यमातून, आमच्या सर्व स्टाफच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सर्व भाविकांना विनंती करत आहोत। याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही आमच्यातर्फे या ठिकाणी सर्वांना विनंती आहे। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया।